सर, दीनानाथ मोहिते कपड्यांचे व्यापारी, त्यांचा खून झालाय राहत्या घरात। या बंगल्याच्या मालकाचा खून झालाय आणि तुम्ही सिक्युरिटी गार्ड ना? कोण आतमध्ये आलं, कोण बाहेर गेलं, काहीच माहिती नाही। काय झोपा काढत होतात का? नाही मॅडम, इथेच उभा आहे। तो वॉचमन जागेवरून हल्लेला नाहीये, फक्त ड्यूटी बदलली तेव्हा 10 ते 15 मिनिटं त्या जागेवर कोणीही नव्हतं। तुम्हाला कोणावर संशय? हो, कोण? कुंदनलाल विरानी। काय सर? LP रोडवर एका कारमध्ये एका बँक कर्मचाऱ्याचा खून झालाय। व्हॉट? काय? शिंदे टीमला घेऊन तिकडे पोहोचतोय, तुम्ही पण तिकडे पोहोचा। मी जरा पोलीस स्टेशनला जातो, मीडियालाही मला सांभाळावं लागेल। ज्या पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलं हा ऍक्सिडेंट आहे, मला ऍक्सिडेंट वाटत नाही आहे। नाही सर, हा ऍक्सिडेंट नाहीये, खून। हो सर, बॉडी पूर्ण निळी पडली आहे, डेफिनेट सायनेट असणार। म्हणजे आणखी एक खून? हो ना, त्या दीनानाथ यांचीच केस सॉल्व होत नाही आणि आता हे नवीन सॉल्व? साधा क्ल्यू सुद्धा मिळाला नाही। व्हॉट अ प्लॅन! प्लान? एक खुनी शोधायच्या आधी दुसरा खून। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? हे दोन्ही पण खून एकाच माणसाने केले? असू शकतात। नाही सर। का? एक मिनिट, शिंदे। यस मॅडम। या माणसाचं नाव काय? रघुनंदन गावडे। हे कोण आहेत? बिझनेसमॅन? नाही मॅडम, बँकेत कामाला आहेत। बायको आणि 2 मुलं आहेत त्यांना। ओके, ठीक आहे सर। बघा, या दोघांमध्ये काहीच साम्य नाही आहे। काय? एक मिनिट पाटील। हो साहेब। मी जी तुम्हाला इन्क्वायरी करायला सांगितली होती ती तुम्ही केली? हो साहेब, तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे दीनानाथ मोहिते यांचा अकाउंट रघुनंदन गावडे यांच्याच बँकेमध्ये आहे। जा तुम्ही। कळलं? दीनानाथ मोहिते यांचं अकाउंट रघुनंदन गावडे यांच्या बँकेत आहे। तुला सांगतो नीता, या मोठ्या लोकांच्या समस्या त्यांच्या पैशांसारख्या असतात। जेवढा जास्त पैसा तेवढ्या मोठ्या समस्या। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? हे दोन्ही पण खून एका बँकेच्या अकाउंटवर डिपेंड आहेत? राईट नीता, या दोन्ही खुनाचा धागा त्या बँकेच्या अकाउंटची लिंक करतोय। सर, अमर सरने कळवलं? मी कळवलं त्यांना, ते मीडियाशी बोलून लगेच इकडे पोहोचतायत। तोपर्यंत शिंदे, बाकी इथल्या सगळ्या प्रोसिजर कंप्लीट करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा। तू त्या मॅडमची तोपर्यंत बोलून घे। सर, सर। एक्सक्यूज मी सर। येस सर, दीनानाथांचा खुनी कोण असेल याचा अंदाज पोलीस अजून बांधू शकत नाही का? मग पोलिसांनी आतापर्यंत काय शोध घेतलाय? उचलली जीभ लावली टाळ्याला असं आम्ही करू शकत नाही। साक्षीदार पुरावे यांच्यावरूनच आम्हाला खुन्यापर्यंत पोहोचता येतं। दीनानाथांच्या केसमध्ये खुन्यांनी एकही पुरावा सोडलेला नाही, पण हाच त्याच्याविरुद्ध खूप मोठा पुरावा आहे। तो कसा सर? तो कसा म्हणजे हे मी तुम्हाला सांगायचं, तुम्ही ते लिहिणार आणि छापणार, आणि मग आम्ही काय शोध घेतला म्हणून तुम्हीच आम्हाला विचारणार काय?
थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. ये गोपी ये. काय झालं? त्यांनी फोन केला होता का तुम्हाला? नाही. मग ते काय बोलले होते का तुम्हाला? नाही हो, काहीच नाही बोलले. त्यांचं कोणी पाठलाग करत होतं किंवा त्यांचं कोणाशी भांडण झालं होतं का? नाही हो मॅडम, असं काहीच नाही. 2 वर्षापूर्वीच ते मॅनेजर झाले होते. देवाच्या कृपेने सगळं काही छान चाललं होतं. त्यांच्या कसल्याच काही अपेक्षा नव्हत्या. का काय झालं तुम्ही असं का विचारताय? पण त्यांचा पगार किती होता? 22,000. अच्छा, 22,000. हो. थँक्यू. बापरे, जे 22,000 रुपये पगार, एक बंगला, एक गाडी आणि माथेरानमध्ये 2 बंगले. किती काटकसर करावी लागत असेल ना यांना. तुला सांगतो नीता, आधी हे पैसा खातात आणि नंतर पैसा यांना खातो. सर. काय तपास कुठपर्यंत आला? सर, हाही खूनच दिसतोय. नीता, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठव. सर. रोहित, सर. चहा घेऊया, मग बोलू तिथे. ओके. नीता मॅम, तुम्ही चहा घेणार? नाही जा. ओके. सगळं असं आहे. हो ना सर. म्हणजे कुठनंच काय असे क्ल्यू लागत नाही या अजून तरी. डोकेदुखी वाढली, दुसरं काही नाही. अरे 2 चाय दे ना. सर, केस अशी आहे की कार खांबाला ठोकली, त्यानंतर डोकं स्टेरिंगला आपटलं, पण त्याच्या आधीच विषप्रयोग झाला होता. ते विष शरीरात भिनेपर्यंत तो इथे पोहोचला. थँक्यू. बघू, मी आता मीडियाला मदत मागितली आहे. लेट्स सी. सर, काय रे? हा आफ्टरनून विषयवाला एकदम सॉलिड आहे. काय झालं? आणि बातमी बघा काय दिली. बँक कर्मचाऱ्याचा कारमध्ये मृत्यू. एक मिनिट. रोहित, हां, या बातमीमध्ये हा फोटो बघ. हा फोटो कार खांबाला ठोकल्याचा असायला हवा. राईट सर. पण ड्रायव्हर गाडी चालवतोय असा फोटो आहे. त्याचे हात स्टेअरिंगवर आहे, पण ॲक्च्युली ॲक्सिडेंट झाला तेव्हा त्याचे हात स्टेअरिंगच्या खाली होते. सर 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 1 मिनिट. आणि म्हणजे यांनी ॲक्सिडेंट पाहिला तरी आहे किंवा सर ॲक्सिडेंट झाला कुठे? आणि याला कसं कळलं की ॲक्सिडेंट होणार आहे? आणि त्यांनी असं लिहिलंय की हा खून आहे. त्याला कसं माहिती? विषप्रयोग झाला असेल हे याला कसं कळेल? रोहित, यांनी कार खांबाला ठोकल्याचा फोटो द्यायला पाहिजे होता ना. राईट. एक तर अशी बातमी द्यायला पाहिजे होती की खून झालाय किंवा विषप्रयोग झालाय. सर, काहीतरी गडबड आहे. एक काम करतो, हां, या पेपरच्या ऑफिसमध्ये मी जातो, या बातमीदाराला भेटतो. राईट.
मी तुला तिथे गेल्यावर कळवतो. SMS करीन किंवा फोन करीन. ओके. जमेल तसं. माझी इन्फॉर्मेशन मिळाली की तू ॲक्शन घे. राईट सर. ठीक आहे. सर. आलो मी. लगेचच गाठलं पाहिजे याला. येस सर. अरे कितना पैसे हुआ? मी अमर विश्वास. मला जरा या बातमीबद्दल बोलायचं होतं. मी तुम्हाला नक्की मदत करेन. कारण काय आहे, आमच्या बातमीदारांकडं तुमच्यापेक्षा जास्त माहिती असते. मी तुम्हाला मदत करेन, पण तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये विश्व पेपर मदत केली असं तुम्ही सांगाल काय? नक्की नक्की, का नाही. बातमीदार कोण आहे? हा आहे ना इथं, शशांक. एक मिनिट. हां शशांक, जरा कॅबिनमध्ये आत ये. मे आय कम इन सर? ये शशांक. ये शशांक, बैस. थँक्यू सर. हा शशांक. शशांक, हे इन्स्पेक्टर अमर विश्वास. हॅलो अमर विश्वास. सॉरी, इन्स्पेक्टर अमर विश्वास. चांगली जोरदार बातमी दिलीत तुम्ही. थँक्यू. अगदी खरी, तंतोतंत, तडफदार बातमी. या बातमीचा आम्हाला आमच्या केस सॉल्व्ह करण्यासाठी खूप चांगला उपयोग होईल. थँक्यू सर. आधी कधी नाव ऐकलं नाही तुमचं. जरा तुमचं नाव आणि नंबर SMS कराल का? शुअर सर. माझा नंबर आहे. हां. एक मिनिट. सर आता जो SMS आला ना, हां. तो माझा नंबर. ओके. एक मिनिट. हां, सेव्ह करून ठेवतो. तुमची मदत लागेल मला. हां, गुड. बरं मला सांग शशांक, खून बघितलास तू डोळ्यांनी? हो. दोन्ही खून बघितले? हो, कर्मधर्म संयोगाने मी तिथे होतो. अच्छा. आणि खुनी पण बघितलास का? म्हणजे किंवा तिथे काही वेगळं बघितलं? नाही, तसं काही वेगळं नाही आढळलं. नाही, पण बातमी चांगली दिली. थँक्यू व्हेरी मच शेठजी. थँक्यू व्हेरी मच. सर, हे कुणाचं घर आहे? ॲक्च्युली मलाही माहिती नाही. अमर सरांनी मला SMS केला होता. ॲड्रेस हाच आहे. मग आपण इथे काय करतोय? जे 2 खून झाले ना, त्याचा जो मेन सूत्रधार आहे तो आपल्याला इथेच कुठेतरी मिळेल. सर, ऑनच आहे. मला वाटतं कदाचित रात्री उशिरापर्यंत काम केलं असणार आणि लॅपटॉप ऑन ठेवूनच कुठेतरी गेला आहे. लॅपटॉप ऑन, सगळे पेपर इथे पडलेले आहे. काहीतरी काम आत्ताच केलेलं दिसतंय. सर, हे बघा काय लिहिलंय. प्रसिद्ध उद्योगपती श्री युवराज रावराणे यांची निर्घुण हत्या. माय गॉड. एक मिनिट. बाय द वे, हॅलो. अमर सर, रोहित बोलतोय. सर, तुम्ही तो ॲड्रेस दिला ना, तिकडे आम्ही आलो आहे. सर, इकडे एक महत्त्वाची गोष्ट मिळाली, म्हणजे लॅपटॉप. मला असं वाटतं की आत्ताच कदाचित काम करून ते निघाले असेल, पण प्रसिद्ध उद्योगपती श्री युवराज रावराणे यांची निर्घुण हत्या. उद्याची हेडलाईन, आफ्टरनूनची सर. येस सर. अजून तरी ते जिवंत आहे, पण मला असं वाटतं की कदाचित आज रात्री त्यांचा खून होणार. ओके, थँक्यू.
रोहित, तो लॅपटॉप घेऊन तू पोलीस स्टेशनला आहे. राईट सर. ओके सर, ओके. नीता, सर. लॅपटॉप घे. ओके सर. मिस्टर शशांक, हां मला एक सांगा, तुम्ही कॅमेरा कुठला वापरता? निकॉनचा. ओ, निकॉन. हो, निकॉन. म्हणजे घटना घडण्याआधीच बातमी टिपली जाते. काय? नाही, कॅमेरा चांगला आहे. चांगली मोठी कंपनी आहे. हो. थोड्या वेळाकरता तुला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. शुअर. हे मदत हवी आहे जरा. नो प्रॉब्लेम सर. शेठजी, ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. या चला. मिस्टर शशांक पुरोहित, हा लॅपटॉप आम्ही तुमचा जप्त केलेला आहे, कारण याच्यामध्ये एक बातमी अशी उद्या छापली जाणार आहे. उद्याची हेडलाईन येणार आहे, उद्योगपती युवराज राव राणे यांची हत्या. खूप ग्रेट बातमीदार आहात तुम्ही. तुम्हाला काय भविष्य वगैरे कळतं का? खरं तर शशांकला कमी शिक्षा व्हायला पाहिजे सर, कारण यांच्या मदतीनेच आपण खुन्यापर्यंत पोहोचलो. कौतुक आहे, कौतुक आहे अमर सर तुमचं आणि तुमच्या टीमचं. हो, पण आमची बातमी करू नका म्हणजे मिळवली. नाही, तसं मी नाही करणार. ही शेवटची बातमी. का केलंस तू हे शशांक? हा, तुला पेपरचा खप वाढवायचा होता की तुझी करिअर सेट करायची होती? सगळं काही मिळवायचं आणि मग आयुष्यभर बसून खायचं असंच ना? करिअर? हे का गुन्हेगाराच्या मुलाला करिअर असतं का सर? ज्या मुलाचा बाप जेलमध्ये असतो ना, त्याला समाजात काही करण्याचा हक्क नसतो सर. माझे वडील दीनानाथांकडे अकाउंटंट होते. एकदा दीनानाथांनी मोठा घपला केला. त्यात लोन डिपार्टमेंटचा रघुनंदनही सामील होता. बँकेत ही बातमी कळली असती ना, तर रघुनंदनची नोकरी गेलीच असती. शिवाय दीनानाथांना कुठेही तोंड दाखवायला जागा उरली नसती. म्हणून शेवटी माझ्या वडिलांना पकडलं, त्यांना पटवलं. त्यांनी त्यांचा आरोप स्वीकारला मालकाला वाचवण्यासाठी. पुढे ते जेलमध्ये गेल्यावर दीनानाथ त्यांना विसरले, पण मी नाही विसरलो. मी नाही विसरलो. का विसरू? मला बदला घ्यायचा होता, बदला घ्यायचा होता, पण ते शक्य नव्हतं. माझी आई, बहीण, सर्वांची जबाबदारी माझ्यावर होती. मग मी सेटल व्हायचं ठरवलं. रिपोर्टर म्हणून सेटल झाल्यावर मी दीनानाथ आणि रघुनंदन यांची माहिती काढली. प्रॉपर प्लॅनिंग केलं. आधी दीनानाथ. सिक्युरिटीची ड्युटी चेंज झालेली बघून मी आतमध्ये घुसलो. लहानपणी तिथे खेळत असल्यामुळे सर्व जागा मला चांगल्याच माहिती होत्या. सरळ आत गेलो. आधी दीनानाथला माझी ओळख सांगितली, मग वार केला. दीनानाथला संपवल्यानंतर मी विचार करायला लागलो, ज्यांनी स्वतःचं करिअर वाचवण्यासाठी माझ्या वडिलांच्या आयुष्याचं मातेरं केलं, आता मी माझं करिअर बनवण्यासाठी त्यांच्या मृत्यूचं भांडवल करणार. ही बातमी छापली मी बातमी. आखो देखा हाल. त्यानंतर लगेचच रघुनंदन. सगळं सोपं होतं. 5 वर्षांचा अभ्यास, प्लॅनिंग, त्यामुळे सगळं परफेक्ट, अगदी परफेक्ट जुळून आलं. म्हणजे तू एका दगडात 2 पक्षी मारलेस. हो, बदलाही घेतला आणि करिअरही केलं. वेडायस तू शशांक, अतिशय चुकीचा विचार केलायस. आता तूही तुझ्या वडिलांसारखाच जेलमध्ये सडशील. करिअर गेलंच ना तुझं, आणि तुझी ही बातमी छापून इतर रिपोर्टर्स त्यांचं करिअर सेट करतील. त्याचं काय? अरे वेडेपणा केलास तू, वेडेपणा केलास.
तुला तुझ्या वडिलांचा बदलाच घ्यायचा होता ना, मग 5 वर्ष पुरावे गोळा करायचे. तुझे वडील कदाचित सन्मानाने बाहेर पडले असते, फ्रंट पेजवर ही बातमी आली असती आणि तुझं कौतुक झालं असतं. पण तू चुकीचा विचार केला शशांक, चुकीचा विचार केलास. शिंदे, आत घेऊन जायला. सर 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 आपण जो विचार करतो तशीच कृती घडते. विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल. एका तुम्ही दुसरे अगणी